नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यामधून. गांधीनगर जिल्ह्यामध्ये कलोला नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारी सुमन देवी नावाची एक विधवा महिला, वय साधारणतः 35 वर्ष. ही सुमन जी आहे, हिचा पती 5 वर्षापूर्वी हिला सोडून गेलेला होता. ज्यावेळेला तो रानामध्ये वैरण आणण्यासाठी गेला, एका पेंडीखाली साप बसलेला होता. त्यानं त्या पेंडीखाली हात घातला. त्या ठिकाणीच तो साप चावल्यामुळं विषारी साप होता, जाग्यातच त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून ही सुमन एकटी पडलेली होती. आता कसं तरी तिनं स्वतःला सांभाळलं होतं. गावापासून 10 किलोमीटर अंतरावरती एक कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये जाऊन मेहनत मजुरी करायची. त्यातून येणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. 2 छोटी मुलं होती. त्यांचाही कसा तरी सांभाळ करायची. हिला एक कमल नावाचा एक दीर होता. हाच तिचा दीर शेजारच्या लोकांच्या रानामध्ये काम मजुरी मोलमजुरी करून थोडेफार पैसे कमवायचा. त्यातले समजा यांनी 500 रुपये कमवले तर 100 रुपये त्या सुमन देवीपाशी द्यायचा, त्याच्या वहिनीपाशी. बाकीचे 200 रुपये दारू पिण्यात आणि बाकीचे 200 रुपये असे जुवा खेळण्यात उडवून द्यायचा. याला ती सुमन देवी म्हणायची की तू असं करू नको. या दोघांमध्ये अजिबात पटत नव्हतं, कारण हा नशेडी होता. हिला नशेडी लोक पटत नव्हते अजिबात. दोघांमध्ये कायम वादावादी व्हायची. पण हा जो कमल होता काय, तो ऐकण्यासारखा नव्हता. याचं अजूनपर्यंत लग्न पण झालं नव्हतं. याच्याच टेन्शनमध्ये असायचा हा कमल. आता हे सगळं करत असताना वरून याची वाईट नजर या सुमन देवीवरती होती. त्यामुळे या सुमन देवीला पूर्णपणे कंटाळा आला होता. सकाळी 7 वाजता जी जायची, संध्याकाळी 8 वाजताच यायची, असं तिचं काम होतं. या सगळ्या कामाचा एवढा कंटाळा आला होता की तिला वाटायचं की हे सगळं सोडून द्यावं आणि कुठंतरी हिमालयावरती जाऊन शांत बसावं. या सुमन देवीला एकटेपणा खात होता. म्हणजे तिला पतीची कमतरता भासत होती. हिला वाटायचं की आपल्याकडेही एखादा कोणीतरी जोडीदार असावा. आता हिने गैरमर्द जे असतात त्यांची विचार करायला चालू केला होता. सुमन देवीच्या मनामध्ये अनेक पुरुषांबद्दल विचार येत होते. पण आता ती काम करायची, कुटुंब सांभाळायची, त्याच्यामुळे तिला वेळ भेटत नव्हता. आता हे सगळं विचार करत करत ही आपली कारखान्यामध्ये गेली होती. कारखान्यामध्ये 5 मे 2025च्या दिवशी. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत खूप टाईम गेला होता. 5 मे 2025चा तो दिवस होता. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत भरपूर टाईम गेला होता. आता हिच्याकडे विचार करायचा पण वेळ नव्हता. 5 मे 2026चा तो दिवस होता. ही सुमन देवी कारखान्यामध्ये कामासाठी गेली होती. त्यावेळेला तिची एक मैत्रीण रंजना नावाची त्या ठिकाणी तिच्यापाशी आली आणि म्हणली की आज माझा शेवटचा दिवस आहे. आपल्या दोघींची मैत्री भरपूर दिवस झालं होती, पण आता वेळ आली आपल्या दोघींना सेपरेट होण्याची. ही सुमन देवी तिला विचारते की नेमकं काय कारण आहे, तू का सोडते? तशी तर बघायला गेलं तर तुझ्या घरची परिस्थिती पण बरी नाही की तू आरामात बसून खाशील. त्यावेळेला ती रंजना म्हणते की माझी परिस्थिती बरी नाही, पण मी एक पोरगा फसवला आहे. गावातला तरुण पोरगा आहे, जमीनदाराचा पोरगा आहे, पैसा पाणी भरपूर आहे. त्याच्या जीवावर त्याचं माझं चालू आहे. जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत तो त्या माझ्या जवानीचा आस्वाद घेईल आणि मी त्याच्या संपत्तीचा. ती सांगू लागते की कसं काय मी त्याचा फायदा घेतला, मी विधवा असून त्याच्याकडून पैसे उकळते. आता हे सगळं या सुमन देवीला भारी वाटत होतं. ही रंजना म्हणली तू पण का मेहनत मजुरी करते, उगाच गांडगी असते इथं. तू पण एखादा तरुण पोरगा बघ ना आणि त्याच्यासोबत हे सगळं कर, जेणेकरून तो त्याला पैसे देईल आणि तू त्याला जे पाहिजे ते देशील. दोघांचेही यामध्ये फायदाच फायदा. आता या रंजनाचं असं बोलणं ऐकून सुमन देवी पण याच्याबद्दल विचार करू लागते आणि म्हणते की हो, हिचं तर बरोबरच आहे. तसंही मला एखाद्या जोडीदाराची गरज आहेच, आणि त्यातून वरनं जर पैसे देणारा असेल तर सोन्याहून पिवळं झालं. असा विचार करून ती आपला घरी निघायला लागते तिचं काम उरकून. सायंकाळचे 6 वाजलेले असतील. सुमन देवी तिच्या गावामध्ये पोहोचते. जसं बसमधून खाली उतरते त्यावेळेला बस स्टँडच्या कडेला एका मेडिकल शॉपमध्ये बसलेल्या एका पोराकडे लक्ष जातं. दीपक नावाचा हा तरुण पोरगा, वय साधारणतः 21-22 वर्ष, अविवाहित होता. 6 फूट उंची, जबरदस्त बॉडी, एकदम पांढरा शिपट कलर, हेअरस्टाईल वगैरे मस्त. मोबाईलमध्ये स्टाईलमध्ये बघत बसलेला होता. त्यावेळेला या सुमन देवीची नजर त्याच्यावरती गेली आणि हिच्या लक्षात आलं की हा पोरगा तर गावातला एकदम श्रीमंत व्यक्तीचा पोरगा आहे. त्याच्या बापाने याला मेडिकल टाकून दिलं आहे. जमीन पण आहे यांच्याकडे 10-15 एकर. जर मी याला माझ्या जाळ्यात ओढलं तर एकदम मस्त राहील. असा विचार करून ही जरा केस वगैरे सावरते आणि त्या मेडिकलमध्ये जाते. दीपक बसलेला होता. दीपक हिच्याकडे बघतो. त्यावेळेला त्याची ही नजर हिच्यावरतीच खेळत राहते.
हिची सुंदरता बघून याच्याही मनामध्ये असं येतं की अशी जर महिला आपल्या जाळ्यात फसली तर काहीच मजा येईल. तेवढ्यातच ही त्याला म्हणते की एक कंडोमचं पाकीट दे. आता दीपक हवाल दिखवतो. त्याला माहिती होतं की हिचा पती तर काही वर्षापूर्वी गेला आहे. पण ही कंडोमचं पाकीट कशासाठी मागते? आता तो थोडा विचार करतो, तिच्या चेहऱ्याकडे बघतो, पण जास्त न बोलता एक कंडोमचं पाकीट देतो आणि पैसे घेऊन सुमन देवी ते पाकीट घेते. त्याला जे काही पैसे बनतायत ते पैसे देते आणि घराकडे निघून जाते. या दीपकला चिंता पडली की नेमकी ही महिला त्यानं करणार काय आहे. पण तो एवढं विचार करत नाही, म्हणला की असेल काहीतरी, आपल्याला काय करायचं आहे. ज्या वेळेला सुमन देवी हे पाकीट घेऊन घरी पोहोचली त्यावेळेला तिनं तिची राहिलेली घरची कामं केली, मुलांना जेवण वगैरे खाऊ घातलं, पोरं शाळेतनं आलेली होती, जेवढे काय तिची धुणी भांडी आहेत ती केली. आता ती निवांत झालेली होती. तेवढ्यातच तिचा तो दीर आहे कमल, तो त्या ठिकाणी आला. दारू पिऊन आलेला होता. त्यावेळेला ही कमलला म्हणते की अजिबात तू घरात घुसायचं नाही, तुला मी 1000 वेळा सांगितले तू दारू पिऊ नको, इथं लहान लेकरं आहेत, एक विधवा महिला आहे, तुला काय समजतं का नाही, गावातले लोक काय बोलतात, एकदा ऐकून तरी ये. त्यावेळेला हा कमल म्हणतो मी काय करू, मग माझं घर आहे, मी शिरणार, तसंही तुझं काय संबंध नाही, हे माझ्या आईबापाचं घर आहे आणि मी लहानपणापासून इथंच रात्र घालवत आलेलो आहे, त्यामुळे तुझा काही जास्त बोलायचा संबंध नाही. पण ही जी सुमन देवी आहे त्याला काय बोलू देत नाही आणि त्याला घरामध्ये काही येऊ देत नाही. ती म्हणते जा तुझ्या मित्रापाशी, ज्यानं दारू पाजली त्याच्यापाशी जाऊन झोप आणि सकाळी ये. आता हा जास्त काय तिच्यासोबत डोकं लावत नाही. बुकेजलेला होता, नशेमध्ये होता, त्यामुळे हा कमल त्याच्या मित्राकडे गेला. मित्रापाशी जाऊन त्याच्या बेडवरती जाऊन झोपला. एकदम नशेमध्ये होता त्यामुळे त्याला चांगली झोप आली होती, तिथंच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ही सुमन देवी तिच्या लेकरांना जेवण पाणी करू देते आणि त्यांना शाळेत लावून देते. शाळेत गेल्यानंतर आता हिचा टाईम होता कामावरती जाण्याचा, पण ही काय कामावरती जात नाही. ऑफिसमध्ये सांगते की आज मला सुट्टी घ्यायची आहे, मी आजारी पडलेले, त्यामुळे मी काय येणार नाही. आता तिकडून आजारी म्हटल्यानंतर काय बोलत नाहीत, हिला सुट्टी देऊन टाकतात. आता ही सुमन देवी जी आहे एकदम नटती, परफ्यूम मारती, सेंट वगैरे मारून निवांत चांगली साडी घालून चांगल्या पद्धतीने ती त्या मेडिकलवरती जाते. त्या ठिकाणी मेडिकलवरती गेल्यावर तो दीपक जो होता तो हिच्याकडे बघतो. ही महिला अजून आज आली. ज्यावेळेला हिला बघतो त्यावेळेला तोही त्याचं केस वगैरे सारायला लागतो आणि मेडिकलमध्ये बसला. त्या तिथं पोहोचल्यानंतर ही म्हणते की कंडोमचं पाकीट द्या. आता दीपक तिच्याकडे बघतो, काल तर घेऊन गेली होती, तिने काय केलं असेल असा विचार करत करत एक पाकीट काढून देतो, तिच्या हातापाशी टेकवतो आणि तिला विचारतो की मला सांगा तुम्ही विधवा. आणि दीपक त्या सुमन देवीला विचारतो की मला सांगा तुम्ही विधवा महिला आहेत बरोबर, तुमच्याकडे असा कोणी नाही की याचा वापर करू शकेल, मग तुम्ही एवढं घेऊन जाऊन काय करताय, मला हे काय समजत नाही. ज्यावेळेला हा दीपक असं विचारतो त्यावेळेला सुमन देवी म्हणते मला गरज पडते याची. हा दीपक तिच्या मागच लागतो की नाही मला सांगाच कशासाठी गरज पडते तुम्हाला, मला पण जाणूनच घ्यायचं आहे. ज्यावेळेला हा दीपक त्याच्या पाठीमागच लागतो त्यावेळेला ही सुमन देवी म्हणते ठीक आहे, मी तुला सांगते, पण रात्रीचे 10 वाजता ये माझ्या घरी, मी तुला सांगते मला कशाची गरज पडते, कशासाठी गरज पडते, मी तुला पूर्ण माहिती देते की मी याचा कशासाठी वापर करते. असं म्हटल्यानंतर हा दीपक तिला पाकीट देतो, ती त्याला पैसे देते आणि ती त्या ठिकाणाहून निघून जाते. सुमन देवी तर या ठिकाणाहून निघून गेली, पण आता दीपकचं मन काय लागत नव्हतं. पूर्ण दिवस कसा जाईल याच्याच काळजीमध्ये होता तो. सायंकाळचे 6 वाजल्या. तिकडे ही सुमन देवी तिच्या मुलांसाठी स्वयंपाक करते. स्वयंपाक केल्यानंतर 7:30 वाजता त्यांना जेवण वगैरे खाऊ घालते आणि झोपू घालवते. सायंकाळचे 9:30 वाजता दीपक त्याचे मेडिकलचा शटर बंद करतो, गाडी घेतो. आता त्याला राहावत नव्हतं. हा गडबडीने या सुमन देवीच्या दरवाजापाशी जातो. गाडीचा आवाज आला. या सुमन देवीला आलं लक्षात हा दीपक असेल. दरवाजा वाजवतो, दरवाजा उघडते ही सुमन देवी, तर दीपक होता त्याच्यापुढे. या दीपकला बघून ही सुमन देवी हसू लागते आणि याचा हात धरून आत ओढून घेते आणि घराचा मेन दरवाजा बंद करते. कपाटामध्ये सगळं कंडोमचे पाकिटं बघून दीपक हवालदिल होतो. हा म्हणतो हे तर माझे मेडिकलपेक्षा जास्त पाकिटं इथंच आहेत. आता या कपाटामध्ये ही सगळी कंडोमची पाकिटं बघून दीपक हवालदिल होतो आणि तिला म्हणू लागतो माझ्या मेडिकलपेक्षा जास्त तर पाकिटं तुझ्या कपाटामध्ये आहेत. आता एवढी पाकिटं कशाला जमा करून ठेवलीत? सुमन देवी म्हणते एवढ्या पाकिटाचं मी काय करणार आहे, मला फक्त तुला भेटायचं होतं, तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता, म्हणून मी या बहाण्यानं तुझ्यापाशी येत होती. आता हा दीपक सगळी गोष्ट लक्षात घेतो आणि म्हणतो तुला माझ्यासोबत वेळच घालवायचा होता तर मला सरळ सांगायचं ना, मी तुझ्यासोबत वेळ घालवला असता. त्यावेळेला ही सुमन देवी म्हणते हो मग आता घालव ना. दीपक
म्हणतो की आता तर वेळ घालवणारच आहे मी. पण तेवढ्यातच अचानक ही सुमन देवी तिचं रडगाणं गायला लागते त्याच्यापाशी. त्याला सांगू लागते की कसा माझा पती गेला, आता पैसा पाणी नाही. माझा जो दीर आहे कमल दारू पितो, काम करत नाही, जे काय पैसा येतोय तो सगळा जुवा खेळण्यामध्ये उडवून टाकतोय. आता हे सगळं हिचं रडगाणं ऐकल्यानंतर दीपकच्या खिशामध्ये आज दिवसभराचा गल्ला होता, जे की त्याने मेडिकलमध्ये काम करून कमवला होता, तो सगळा काढतो आणि हिच्या हातामध्ये टेकवतो. हातामध्ये पैसे आलेले बघून या सुमन देवीला एकदम भारी वाटतं. आता हवेतच उडायला लागली होती ही. पण हा दीपक तिला म्हणतो की मी तुला पैसा देतोय, पण या सगळ्या पैशाचा मी हिशोब तुझ्याकडून वसूल करणार आहे. ही सुमन देवी म्हणते की मी कधी नकार दिलाय, कर वसूल. आता हे दोघं एकमेकाच्या रजामंदीनं एकमेकासोबत वेळ घालवू लागतात, असं म्हणू शकतो की संबंध बनवू लागतात, जे की यांचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत हे दोघं ते काम करत राहतात. ज्या वेळेला या दीपकचं मन भरतं, तो शांत होतो, त्यावेळेला तिच्यापासून उठून कापडं घालून निघायला लागतो. आता रिकामं पाकीट झालेलं आणि वापरलेलं कंडोम त्या पाकिटामध्ये टाकते आणि ही त्या दीपकपाशी देते आणि म्हणते की रस्त्याने जाताना कुठल्या तर कचराकुंडीत टाकून दे. दीपक हातात घेतो आणि बाहेर निघायला लागतो. दरवाजा बंद झाला की म्हणतो की हे कुठं घाण घेऊन जाऊ, म्हणून तिच्या दरवाजापुढे टाकून गाडी घेऊन निघून जातो. आता या दीपकला माहीत नव्हतं की याच्यामुळे भविष्यात चालून याच्यासोबत एवढा मोठा भयंकर कांड होणार आहे. त्याच्यामुळे याला जीव गमवावा लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8:15 वाजलेले होते. 8:15 वाजता दुसऱ्या दिवशीचे 8:15 वाजता सुमन देवीचा दीर कमल सिंग त्या ठिकाणी पोहोचला, कारण तो रात्रभर घरी झालेला नव्हता. नशेमध्ये असल्यामुळे त्याला माहिती होतं की घरी आले की कालवा होईल, त्यामुळे तो काही घरी आला नाही. सकाळी पोहोचला त्यावेळेला बघितलं तर दरवाजापुढे पाकीट पडलं आहे. आता त्याच्या लक्षात येईना की कुणी टाकलं असेल. त्याच्या वहिनीवरती विश्वास होता, त्यामुळे तो काय तिच्यावरती संशय घेणार नव्हता. त्याला वाटलं की कुणीतरी मजा करण्यासाठी टाकलं असेल घरापुढे. तसंही गावातली खूप नीच लोक आहेत, त्यामुळे तो काय लक्ष देत नाही, उचलून त्याला तिकडं बाहेर फेकून देतो. त्याच्यानंतर हा घरामध्ये पोहोचतो. घरामध्ये त्याची वहिनी होती सुमन देवी. सुमन देवीपाशी पोहोचून हा म्हणतो की वहिनी, मी आजपासून दारू सोडली, जुगार खेळायचा सोडला. आजपासून मी एखाद्या कंपनीत कामाला लागतो, जेणेकरून आपलं घर चालेल. सुमन देवीला याच्यावरती विश्वास नव्हता, पण हा तिला विश्वास देतो. आता ही त्याच्यासाठी एक डबा बांधते, डबा तयार करते. हा एका कारखान्यापाशी जातो. घरापासून 5 किलोमीटर अंतरावरती असणारा कारखाना. त्या कारखान्यामध्ये एक सायकलीवरती गेला. तिथला मालकापाशी जाऊन त्याचा पाय धरतो, म्हणतो मला काही करून काम द्या. त्यावेळेला तो मालक त्याला काम देतो. त्या ठिकाणी त्याचं काम चालू होतं. 12,000 रुपये महिना पगार त्याला चालू पण होतो. ज्या वेळेला हा कमल त्या ठिकाणाहून निघून गेला, त्यावेळेला सुमन देवीच्या मनामध्ये इच्छा होऊ लागली दीपकला बोलवण्याची. त्यामुळे ही दीपकपाशी कॉल करते. दीपकला सांगू लागते की माझा दीर नाही, तू पटकन ये. दीपक म्हणतो मी 10च मिनिटात पोहोचतो, पण ही त्याला म्हणते की मला पैशाची थोडी गरज आहे, येताना 2,000 रुपये घेऊन ये. दीपक तिला होकार देतो आणि ग्राहक संपल्यानंतर शटर खाली करून 2,000 रुपये घेतो, गल्ल्यातले खिशात टाकतो आणि गाडी घेऊन या सुमन देवीच्या दरवाजापुढे येऊन उभा राहतो. दरवाजापुढे आल्यानंतर ती दरवाजा उघडते, त्याला आत घेते, दरवाजा बंद करते. त्यावेळेला हा दीपक खिशात हात घालून 2,000 रुपये काढून सुमन देवीच्या हातामध्ये ठेवतो. सुमन देवी 2,000 रुपये बघून एकदम खुश होते आणि त्याच्यासोबत ती वेळ घालवते. आजही आता हे वापरलेलं कंडोमचं पाकीट जे होतं ते आता या दीपकपाशी देते आणि म्हणते की जरा लांब टाकून दे, काल तू इथंच टाकलं होतं, ती दिराला दिसलं होतं. हा दीपक म्हणला टेन्शन घेऊ नको, मी लांब टाकून देतो. दीपकसाठी हे रोजचं चोटक पाकीट हे ते रोज विकायचा, त्यामुळे त्यानं काही टेन्शन घेतलं नाही. या दीपकने जसा घराच्या बाहेर निघाला तसंच घराच्या कोपऱ्यात टाकून दिलं. आजही त्यानं तिथंच टाकलं होतं. ही की त्याची मोठी चूक होती. या सुमन देवीचा दीर जो कमल आहे, तो कारखान्यावरून थकून भागून आलेला होता. सायकल चालवत चालवत 5-6 किलोमीटर दिवसभर काम केलेलं. त्याची इच्छा होती की आज घरी जाऊन आंघोळ करतो, मस्तपैकी जेवण करतो आणि झोपी जातो. त्याने सगळी नशा वगैरे सोडली होती, चांगला व्यक्ती बनला होता. घरी आला, ज्या ठिकाणी सायकल लावायची आहे त्या ठिकाणी हा पुन्हा कंडोमचं पाकीट बघतो, जे की वापरलेलं होतं. आता त्याच्या वहिनीवरती विश्वास बसत नाही. म्हणतो की हिनंच काहीतरी केलं आहे, ही चुकीच्या रस्त्यावरती निघाली आहे. त्यावेळेला तो तिला काही बोलत नाही, पाकीट बाहेर फेकून देतो. घरात येतो, जेवण वगैरे करतो आणि झोपी जातो. झोपी तर कसा जाणार होता, याच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता की कोण टाकत असेल पाकीट, काय टाकत असेल. हा नेमका इकडून तिकडून तिकडून इकडून करत होता. त्याला काय झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यामध्ये तेच चालू होतं की त्याची जी वहिनी आहे सुमन देवी, ही कोणाच्या तरी नादी लागलेली आहे आणि वाईट वळणावरती गेलेली आहे.
18 मे 2026चा तो दिवस होता. सकाळचे 10 वाजलेले असतील. हा दीपक त्याच्या दुकानावरती बसलेला होता. त्यावेळेला एक त्याचा मित्र येतो रुपेश नावाचा. रुपेश त्याच्यापाशी आल्यानंतर त्याला म्हणतो की काय राव मित्रा, लई दिवस झाला आपण गळा वल्ला केला नाही, पार्टी केली नाही, कधी करायची? हा दीपक म्हणतो की आत्ता ग्राहक संपलं की जाऊ, पण नेमकी पार्टी करायची कुठं? त्याला रुपेश म्हणतो की माझं रान ऐकलं का, एवढं 20 एकर, त्या रानामध्ये करू आपण. या दीपकला रुपेश असं म्हणतो. त्यावेळेला हे दोघं दुकान बंद करतात, ठेक्यावरती जातात, बाटली घेतात आणि त्या रुपेशच्या रानात पोहोचतात. रुपेशच्या रानात गेल्यानंतर पेक मागं पेक, पेक मागं पेक लावतात. दोघं आता फुल नशेमध्ये होते. या रुपेशच्या शेजारी एक महिला राहत होती. या रुपेशच्या रानाशेजारी एक विधवा महिला राहत होती, जी की दिसायला खूप सुंदर होती. त्यावेळेला ती त्या ठिकाणी चारा काढायला आलेली होती. या दोघांची नजर तिच्यावरती जाते. रुपेश म्हणतो की आपल्याला अशीच एक महिला पाहिजे जिच्यासोबत आपण संबंध करू शकू, घ्यायचं का हिला घेऱ्यामध्ये? त्यावेळेला दीपक म्हणतो नको, काहीतरी कुटाणा होईल, तुला एखाद्या महिलेसोबत संबंधच करायचे आहेत ना? माझ्याकडे आहे एक विधवा महिला आहे, दिसायला हिच्यापेक्षा एक नंबर सुंदर आहे आणि ती कधी पण देऊ शकते. त्यावेळेला ही म्हणतो की मग विचार की. दीपक त्या सुमन देवीला कॉल करतो. सुमन देवीला म्हणतो की मी इथं बसलोय, माझा एक मित्र आहे, खूप पैसेवाला आहे, त्याला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. सुमन देवी म्हणते की ठीक आहे, बोलव, फक्त पैसे द्यावे लागतील. हा तिला म्हणतो की पैशाची काहीच काळजी नाही, जेवढे पाहिजे तेवढे तुला पैसे मिळतील. सुमन देवीचं असं बोलणं ऐकून हे दोघं तिच्या घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर ते दोघं तिच्यासोबत दरवाजा वाजवतात. सुमन देवी दरवाजा उघडते आणि दोघाला आत घेते आणि रूममध्ये जाऊन संबंध बनवायला लागते. सुमन देवीच्या घराच्या बाहेर ना एक अमित नावाचा पोरगा राहत होता, जो की कमलचा दोस्त होता. सुमन देवीचा जो दीर आहे त्याचा दोस्त. त्यावेळेला तो बघतो की 2 पोरं आत गेलेत, अर्धा 1 तासानंतर बाहेर आलेत आणि बाहेर येताना हिच्या हातात पैसे देत आहेत. याचं पूर्ण लक्ष तिच्यावरती होतं. पूर्ण गोष्ट लक्षात आली. त्यावेळेला हा कमलला फोन करतो आणि म्हणतो की पटकन घरी ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा कमल म्हणतो की मी 6 वाजता घरी येतो, त्यावेळेला बोल, मला आता सध्या कामात आहे, असं म्हणून फोन ठेवतो. 6 वाजता तो कमल घरी पोहोचवतो. कमल अगोदर त्याच्या मित्राला कॉल लावतो. त्या ठिकाणी अमित येतो. अमित सांगू लागतो की असं अशी घटना घडली, मी बघितलं 2 पोरं, आपला गावातला जो मेडिकलवाला आहे आणि त्याचा मित्र रुपेश, हे दोघं तुझ्या वहिनीला पैसे देत होते आणि जाताना कसलं तर पाकिट टाकून गेलेत बाहेर. पाकिट म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आली गोष्ट. अगोदर तर विश्वास बसत नव्हता. तो म्हणायचा की तू काहीतरी बोलतोय, माझ्या वहिनीबद्दल असं बोलू नको तू. पण ज्यावेळेला पाकिटाचं नाव काढलं याच्या लक्षात आली गोष्ट. बघितलं तर सायकल लावायच्या ठिकाणी पाकिट होतं. याचं डोकं सरकलं. त्यावेळेला तो त्याला म्हणतो की काही नाही, उद्या जर आले तर मला फोन लाव, मी नक्की त्याचं काहीतरी करतो, बघतो, असं म्हणून तो घरामध्ये जातो. वहिनीला जेवण मागतो. मनामध्ये राग होता, पण तो काय बोलत नाही, जेवण करतो आणि झोपी जातो. 1-2 दिवसानंतर पुन्हा हे रुपेश आणि हे 1-2 दिवसानंतर पुन्हा हा दीपक आणि रुपेश यांची इच्छा होते. त्यावेळेला हे त्या सुमन देवीपाशी कॉल करतात. सुमन देवी म्हणते या की. आता हे दोघं पोहोचल्यानंतर नेमके घरात घुसले की या अमितने कमलला फोन लावला. कमल त्याच्या मालकाकडे गाडी मागतो. याच्याकडे सायकल होती. म्हणला मी 5 मिनिटात आलो, गाडी द्या, मला घरनं थोडं काम आहे. त्याचा मालक त्याला विश्वासाने गाडी देतो. गाडीवरती बसतो आणि डायरेक्ट अमितच्या घरी पोहोचवतो. अमितच्या घरापाशी पोहोचल्यानंतर तो त्याला म्हणतो बोल, काय विषय आहे? तो म्हणतो की हो बघ, घरामध्ये दोघं पोरं घुसले, तेच आहेत. आता त्यावेळेला याचा पारा चढला. त्यावेळेला या कमलने या अमितच्या घरातली एक कुऱ्हाड घेतली आणि जी भिंत होती याच्या घरापाशी, त्याने दरवाजा वाजवला नाही, ती भिंत ओलांडून आत घरामध्ये प्रवेश केला. घराचा मेन दरवाजा उघडला आणि त्या वहिनीच्या रूमपाशी गेला. रूममधून आवाज येत होते. त्या रूममधून आवाज येत असताना याला सहन झालं नाही. या कमलने त्या रूमचा दरवाजा तोडला. त्यावेळेला बघितलं तर घरामध्ये त्याची वहिनी 2 अनोळखी पोरांसोबत नको त्या अवस्थेत आहे. त्यावेळेला याच्या डोक्याचा पारा चढला, त्याला सहन झालं नाही. याने पटापट त्या दीपकच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली. त्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली, तो त्या ठिकाणी संपला. दुसरीकडे हा रुपेश पळायचा प्रयत्न करत होता. त्याच्या पाठीमध्ये कुऱ्हाड घातली, तो तिथं पडला. याची वहिनी पळायला लागली, रूमच्या बाहेर गेली. त्यावेळेला याने तिचा पाठलाग करून रूमच्या बाहेर ओढून तिच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली. 3 वेळा ती त्या ठिकाणी संपली. लगेच तो रूममध्ये गेला. दीपक पडलेला होता. त्याच्याच कडेला रुपेश तडपत होता. तो म्हणायचा की मारू नको, मी तुला पैसे देतो. पण हा कमल काय ऐकण्याच्या तयारीत नव्हता. याने त्या रुपेशला पण डोक्यात कुऱ्हाड घालून त्या ठिकाणी संपवले. हा डायरेक्ट अमितपाशी गेला. या कमलने त्या ठिकाणी 3 लोकांना संपवलं होतं. हा कमल कुऱ्हाड घेऊन रुपेशच्या
हा कमल कुऱ्हाड घेऊन अमितच्या घरापाशी गेला आणि त्याला म्हणला पोलिसांना फोन लाव. पोलीस आले. त्या ठिकाणी पोलिसांपुढे याने सरेंडर केलं. घडलेली पूर्ण घटना सांगितली. पोलीस आता याच्यावरती योग्य ती कारवाई करतीलच. पण मला सांगा, या कमलने जो कायदा हातात घेतला तो बरोबर होता का चुकीचा होता? असा कायदा हातात घेणं योग्य आहे, असा कायदा हातात घेणं योग्य नाही असं मला वाटतं. जे काय आहे ते सरकार याच्यावरती कारवाई करेलच. पण तुमचंही मला कमेंटमध्ये मत नोंदवा. बाकी व्हिडिओ आवडत